मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पोंक्षे. शिक्षणानंतर मुंबई येथील बेस्ट या कंपनीत सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर शरद पोंक्षे रंगभूमीकडे वळले. दामिनी, वादळवाट, अग्निहोत्रपासून ते ठिपक्यांची रांगोळी मालिकेपर्यंत शरद पोंक्षे यांनी अनेक व्यक्तिरेखा गाजवल्या. मी नथुराम गोडसे बोलतोय आणि हे राम नथुराम या दोन्ही नाटकातील त्यांची नथुराम ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर अनेक महिने त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले. पुन्हा मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने अभिनय क्षेत्राकडे वळले. त्यांची मुलगी सिद्धीने देखील तिच्या वडिलांना झालेले कर्करोगाचे निदान आणि त्यावर झालेली परिस्थिती याबद्दल भाष्य केले. मी मानसिकदृष्ट्या खचलोच नाही, मात्र एक रात्र फारच वाईट गेली. ज्या दिवशी मला सांगितलं ना तुम्हाला कॅन्सर झालाय, ती रात्र फार वाईट गेली होती. घरी एकटाच होतो, कुणालाच सांगितलं नाही मी. दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं. सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं, आयुष्यात एक गडबड झाली. 1 वर्ष काम करता येणार नाही, मला लगेच उद्या ॲडमिट व्हायचं आहे. एकदम सगळे रडायला लागले. मग मी सगळ्यांना जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं, कॅन्सर मला संपवू शकत नाही. कॅन्सरमधून बरं होण्यासाठी निर्व्यसनी असणं 100% उपयोगी पडतं. याचं कारण म्हणजे दारू पिऊन किडन्या गेलेल्या नसतात, सगळे अवयव शाबूत असतात आणि मग असं वादळ आलं की त्याला पळवून लावायला तुमचं शरीर ताकदीने उभं राहतं, असे शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. परंतु त्यांच्या कॅन्सरबद्दल समजताच अनेक चाहते चिंताग्रस्त झाले होते. एक चांगला कलाकार आपण कायमचा गमावणार का, अशी भीती त्यांच्या मनात होती.